नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. पार्टीस गेलेल्या तरुणाचा मृत्यू, घातपाताचा संशय, 3 जण ताब्यात. मांडळ येथील बेबाबाई शिंदे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड. धुळ्यातील प्राध्यापक रवींद्र निकम कॉलेजतर्फे नूतन वर्षाचे विशेष स्वागत. 2021च्या स्वागताप्रसंगी पाष्टे गावात भव्य रक्तदान शिबिर संपन्न. आमदार फारुख शहांच्या संकल्पनेतून धुळ्यात हाजी अनवर शाह मार्गाचे लोकार्पण. नववर्षानिमित्त युवक बिरादरी व रक्ताश्राय ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि शौर्य दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादन. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे तालुक्यातील पिंपरी येथील तरुण काल पार्टीसाठी गेला होता. अचानक तो गंभीर अवस्थेत असल्याचा निरोप घरच्यांना मिळाल्याने व त्यानंतर सदर तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित म्हणून 3घांना ताब्यात घेतले असले तरी या मृत तरुणाच्या शवविच्छेदनानंतरच अहवाल प्राप्त होणार आहे. वडजाई पिंपरी येथे राहणारा गौतम कैलास शिरसाट हा 27 वर्षीय तरुण सेंटरिंग काम करतो. काल सायंकाळी त्याला ठेकेदार पिंटू यांचा फोन आला व 31 डिसेंबर असल्याने पार्टी देत असल्याचे सांगितल्याने गौतम जाण्यासाठी तयार झाला. त्यानंतर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी गौतमला त्यांच्यासोबत नेले. मोटरसायकलवरून आलेले दोघंही गौतम सोबतच काम करीत असल्याने त्यांच्यासोबत गौतमचे जाणे फारसे कुणाला खटकले नाही. दरम्यान पिंटू ठेकेदार याने गौतमच्या घरी फोन करून त्याची प्रकृती खराब झाल्याचे सांगितले. ठेकेदार पिंटू हा देखील गावातीलच असल्याने त्याने स्थानिक डॉक्टरकडे गौतमला नेले. मात्र गौतमची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला सदर डॉक्टरांनी दिल्याने गौतमला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी गौतमला तपासून मृत घोषित केले. काल सायंकाळी सुस्थितीत असलेला गौतम पार्टीला गेल्यानंतर अचानक गंभीर झाला कसा, असा प्रश्न उपस्थित होत असून यामागे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मोहाडी पोलिसांना खबर मिळाल्याने त्यांनी प्राथमिक पंचनामा करीत गौतमचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविले. शिवाय गौतमला पार्टीचे निमंत्रण देणारा ठेकेदार व गौतमला मोटरसायकलवर बसवून घरात घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. गौतमच्या शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कार्यवाही होणार असल्याचं मोहाडी पोलिसांनी म्हटलं आहे. मी दिनेश हैरे, वंचित बहुजन आघाडी कार्यरत आहे. तर काल वर्धेमध्ये वर्धे पिंपरीत असा किस्सा घडला. तर जे आमचे बंधू गौतम शिरसाट हा पिंपरीचा रहिवासी असून तो सेंटरिंग कारागीर म्हणून कार्यरत आहे. तर काल 31 डिसेंबर होता. 31 डिसेंबर असताना त्याला त्याचे ठेकेदार जे पिंटू ठेकेदार म्हणून वर्धेचे जे ठेकेदार आहे त्यांच्याकडे तो कामाला होता. कामाला असतात तर त्यांनी 31 डिसेंबर निमित्त काम बंद ठेवलं होतं आणि बंद ठेवून गौतमला एक सांगण्यात आलं की तुम्हाला पार्टी आहे माझ्याकडनं. पार्टी असता कारणाने तो मुलगा घरीच होता. 6-7:30च्या दरम्यान त्याच्या घरी 2 मुलं आले. ते बाबुडवाडीचे होते, ते पण त्याच ठिकाणी कामाला होते. पण अचानक काय झालं आणि काय नाही ते त्याला गाडीवर बसून घेऊन गेले. जस्ट 2-3 घंटे झाले, कदाचित 2-3 घंट्यात परत त्यांचा कॉल आला ठेकेदारचा की तुमचा मुलगा आजारी आहे आणि त्याला आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलोय. तर आम्ही ज्या वेळेस हॉस्पिटलला गेलो तो हॉस्पिटलला जाताना जेव्हा बघितलं तर डॉक्टरांनी सांगितलं की याची तब्येत सिरियस आहे. तर आम्ही तिथून सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. तर वर्धेच्या डॉक्टरांनी आम्हाला डिक्लेअर काहीच सांगितलं आणि त्यांनी एवढं सांगितलं की सिरियस असताना तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जा. मग आम्ही मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो. सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाताना त्यांनी आम्हाला तिथं तात्काळ लगेच जागेवर निर्णय दिला की हा व्यक्ती मयत आहे. तर त्या संदर्भात आम्ही तिथून लगेच इथं पीएम रूमला शिफ्ट केलं. तुम्हाला काही शंका आहे का त्याच्यात? का आपल्याला पीएम रिपोर्ट भेटला तर आपण सांगू शकतो. त्याच्या अंगावर काही अंगावर त्याला इथं मारचं थोडं निशाण दिसतंय. त्या संदर्भात थोडा संशय मनात येतोय. म्हणूनच आपण पीएम साठी गौतमला टाकले. तुम्ही पोलिसांच्याकडे काही तक्रार? आम्ही
मोहाडी पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस आले आहेत, त्यांनी पंचनामा केलेला आहे. पंचनामा करून त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे आणि परत त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत PM रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काहीच सांगू शकत. तुमचा काही कोणावर संशय आहे का? संशयित म्हणे आरोपी अटक आहेत का? जे आता सोबत आले होते त्यांच्यावरच आमचा संशय आहे. तिसऱ्यावर तर काय आम्ही सांगू शकत नाही, कारण की ते गोडीने अटक केली का? काय झालं हे काही त्यांना अटक आहे का आता? लोकांना अटक केलेली आहे. शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथील बेबाबाई अशोक शिंदे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. सदर निवड प्रक्रिया आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आदरणीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली 2018 मध्ये लोकनियुक्त सरपंच पदाची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. त्यावेळेस लोकनियुक्त सरपंच म्हणून डोंगरदादा बागुल यांची बहुमताने निवड झाली होती आणि त्यांच्यासोबत बहुमताने ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले होते. ठरल्याप्रमाणे प्रत्येक सदस्याला 1 वर्षासाठी उपसरपंच पद द्यायचं ठरल्याप्रमाणे आज उपसरपंच पदासाठी बेबाबाई अशोक शिंदे यांचे एकमेव व नाव फायनल झाल्याने त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आदरणीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाखाली मांडळ ग्रामपंचायतीची लोकनियुक्त सरपंच डोंगरदादा बागुल व गटनेता रामकृष्ण मोरे यांनी धुरा सांभाळली. त्या दिवसापासून अविरतपणे मांडळ गावात विविध विकास कामे सुरू आहेत. आज नवीन उपसरपंच बेबाबाई शिंदे यांची निवड झाल्याने आज लगेच नव्या कामाचं उपसरपंच यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय. या कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुशोभीकरण करण्यासाठी एक भव्य गेट उभारणी करणे, या कामाची भूमिपूजन व वॉर्ड क्रमांक 2 मध्ये माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी 25-15 योजनेअंतर्गत टिरमिक्स रस्ता मंजूर करून दिलेला आहे. हे त्या रस्त्याच्या कामात देखील नवनियुक्त उपसरपंच बेबाबाई शिंदे व लोकनियुक्त सरपंच डोंगरदादा बागुल, ग्रामपंचायत सदस्य गोविंदा आप्पा देवरे, वसंत बापू मोरे, विजय मोरे, कल्पनाबाई पवार, मीनाताई भांबरे, जिभाऊ ठाकरे, पंचायत गटनेता रामकृष्ण मोरे सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम भूमिपूजनाचा संपन्न झालेला आहे. यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच डोंगर बागुल, वसंत मोरे, गोविंदा देवरे, विजय मोरे, ज्ञानेश्वर पवार, बबनदादा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाथ मालचे, रवींद्र पिंपळे, मनोहर मोरे, मच्छिंद्र ईशी, गटनेता रामकृष्ण मोरे यांसह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मी ग्रामसेवक आर.के. पाटील आज उपसरपंच निवडणुकीसाठी सचिव म्हणून कामकाज पाहिले. त्यात बेबाबाई अशोक शिंदे या वार्ड क्रमांक 2 मधील सदस्य यांच्या एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आज मांडळ गावाच्या ग्रामपंचायत उपसरपंचपदी बेबाताई अशोक शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांना बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यापूर्वी 2018 मध्ये मांडळ गावाची ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आमचे नेते आदरणीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पॅनल लढवलं होतं. त्यावेळेस लोकनियुक्त सरपंच म्हणून आमचे डोंगरदादा बागुल यांचे सरपंच म्हणून निवड झालेली होती आणि बहुमताने ग्रामपंचायत सदस्य हे आमच्या पार्टीचे निवडून आलेले होते. त्यावेळेस असं ठरलं होतं की जे काही बहुमताने सदस्य निवडून आलेले आहेत त्या सर्व सदस्यांना प्रत्येक वर्षी त्यांना उपसरपंच म्हणून 1-1 वर्ष त्यांना नियुक्ती करावं असं आमचे आदरणीय लोकनेते जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून ठरलं होतं. त्याचप्रमाणे 2 वर्षासाठी 2 उपसरपंचाची निवड पूर्ण झालेली आहे आणि आता नवीन वर्षात आज दिनांक 1 जानेवारी 2021 आजच्या दिवशी उपसरपंच म्हणून आमच्या भगिनी बेबाताई अशोक शिंदे यांना उपसरपंचपदी आदरणीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्याशी चर्चा करून सर्व ग्रामपंचायत सदस्य, लोकनियुक्त सरपंच आणि गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळी यांच्याशी चर्चा करून चर्चा अंतिम आमचे ग्रामपंचायत सदस्य बेबाताई अशोक शिंदे यांचं नाव
अंतिम धुळे शहरातील गोंदूर येथील ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था संचलित प्राध्यापक रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी नूतन वर्षाची स्वागत निमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला। शैक्षणिक क्षेत्रात नावारूपाला आलेल्या प्राध्यापक रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ही संस्था सामाजिक बांधिलकी जपणारे नवनवीन उपक्रम राबवित असते। यातूनच संस्थेने या सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत नाविन्यपूर्ण पद्धतीने करीत युवकांमध्ये व्यसनमुक्ती आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देत भव्य दूध वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा चौकात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र निकम, प्राचार्य प्राध्यापक सागर बी जाधव, प्राध्यापिका सौ नमिता जाधव, प्राध्यापक अनिल सिंहल, प्राध्यापक चंद्रकांत सूर्यवंशी, प्राध्यापक रिजवान शेख, प्राध्यापक अनिश साळुंखे आदी उपस्थित होते। दिवस 31 डिसेंबर आणि आम्ही नेहमीप्रमाणे या दिवशी प्रोफेसर रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्रोफेसर रवींद्र निकम कॉलेज ऑफ डी फार्मसी, आर.ओ. निकम ज्युनियर कॉलेज, आर.ओ. निकम ITI या संस्थेतर्फे आम्ही प्रत्येक वर्षी 31 डिसेंबर या दिवशी काही ना काही नवीन उपक्रम हाती घेत असतो आणि एक नवीन संकल्प समाजामध्ये कसा रुजू होईल आणि नवीन दिवसाची आणि नवीन वर्षाची सुरुवात कशी होईल या पद्धतीने आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत असतो। त्यानुसार आम्ही आज दूध वाटपाचा जो कार्यक्रम घेतला त्या दृष्टीने युवा शक्तीला प्रेरणा देणे, निर्व्यसनीपणाचे महत्त्व पटवणे एवढेच नव्हे तर आपण युवा शक्तीला राष्ट्रशक्ती कशी बनवू शकतो या दृष्टिकोनातून आमचं एक टाकलेलं एक विधायक पाऊल आहे। एवढेच नव्हे तर सकस आहाराचं महत्त्व कसं असेल, आजच्या कोविडच्या जगामध्ये सोशल डिस्टन्सिंग कशी पाळावी आणि सकस आहार आपण कसा करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही दूध वाटप करून लोकांना संदेश दिला की घरी राहा, सुदृढ राहा, चांगला आहार घ्या आणि आपलं उद्याचं व्यक्तिमत्व चांगलं घडवा, जेणेकरून आपली राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागृत होईल। निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आम्ही सर्वांचे जमलेल्या सर्व प्रतिनिधींचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे या गावात रक्ताचा तुटवडा व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी समस्त पाष्टे ग्रामस्थांतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात गावातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदानही केलं आहे। धकाधकीच्या जीवनात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना समोर येत असतात। त्यात मृत्यूशय्येवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या व्यक्तीला रक्ताची अत्यंत गरज असते। या व्यक्तीला जर वेळेवर रक्त मिळालं नाही तर त्याला आपला प्राण गमवावा लागतो। म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान असते। त्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक आहे, जेणेकरून या अपघातास तथा मृत्यूस भाग पाडणाऱ्या व्यक्तीला जीवदान मिळू शकते, असा संदेश गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांतर्फे देण्यात आला। सदर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम जीवनज्योती ब्लड बँक धुळे यांच्यामार्फत घेण्यात आला। शिबिरात संघर्ष मित्र मंडळ, दोस्ती प्रतिष्ठान पाष्टे, राजे ग्रुप पाष्टे, समता मित्रमंडळ, नवयुवक दुर्गामाता मित्रमंडळ, जय वाल्मिकी मित्रमंडळ व समस्त युवक पाष्टे आदींतर्फे सहकार्य करण्यात आले। आज 1 जानेवारी नववर्षानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। राज्यात देशात कोरोनाची परिस्थिती पाहता सगळ्या दवाखान्यात, ब्लड बँकांमध्ये रक्ताचा पुरवठा फारसा कमी आहे। या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही सर्व युवकांनी रक्तदानाचे आयोजन केले आहे। तरी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी, युवकांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 13 येथील यंग एकता चौक येथे आमदार फारुख शाह यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हाजी अनवर शाह मार्गाचे तथा प्रवेशद्वाराचे लोकार्पण हाजी छोटू शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। याप्रसंगी आमदार डॉक्टर फारुख शाह, सलीम शाह, नगरसेवक गणी अन्सारी, युसुफ मुल्ला, सईद बेग, नासिर पठाण, भीकन शाह, परवेश शाह, चिराग शेख, नीलेश काटे, शहबाज शाह, रफीक शाह आदि उपस्थित होते। परिकल्पना को लेकर हमने शहर का विकास काम शुरू किए हैं। आज हाजी अनवर शाह मार्ग प्रवेश द्वार का उद्घाटन मेरे बड़े भाई हाजी छोटू शाह इनके हाथों से हुआ है। इस वक्त हमारे शहर अध्यक्ष नूरा ठेकेदार, महिला जिलाध्यक्ष दीपा मैडम, नगर सेवक गनी डाला, नगर सेवक नासिर पठान,
नगर सेवक सईद बेग, मुश्ताक पहलवान और मोहल्ले के सभी है और यहाँ पर एक बेहतरीन सर्कल और एक बेहतरीन प्रवेश द्वार बनाया है। और आइंदा जो दिनों में हम लोग हमारे शहर में जो 5 एंट्री है वहाँ एंट्री पे हम लोग बहुत अच्छा एक चौक सुशोभीकरण करने वाले हैं और शहर में जो 10 बड़े चौक है उनको भी हम हमारे स्थानीय विकास निधि से उनका सुशोभीकरण करेंगे। कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत तथा सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आज युवक बिरादरी व रक्ताश्रय ग्रुप धुळेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन सुप्रसिद्ध खानदेश कवी जगदीश देवपूरकर व आदींतर्फे करण्यात आले होते। यावेळी कोरोना या महामारीच्या काळात सामाजिक कार्याबरोबर ज्यांनी 1000 रक्त पिशव्या उपलब्ध करून दिल्यात ते केडी शर्मा यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले। 1985 साली रक्तदानाची सार्वजनिक रक्तदानाचा उपक्रम आम्ही सुरू केला। मध्यरात्री 12च्या ठोक्याला नवीन वर्षाचं स्वागत करण्याची एक अनोखी परंपरा जी आम्ही धुळे शहरात सुरू केली आणि ज्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये असंख्य रक्तदाते आणि रक्तदानाच्या चळवळी उभे राहिल्या। त्या युवक बिरादरी आणि रक्ताश्रय उपक्रमाला आज 36 वर्ष पूर्ण होत आहेत। आज रात्री 12 ऐवजी आम्ही सायंकाळी 6 वाजेनंतर हे रक्तदान सुरू केलेलं आहे, कारण 10 वाजेनंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये रात्रीची संचारबंदी आहे आणि म्हणून रक्तदात्यांनाही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यांदाच या उपक्रमामध्ये सायंकाळी 6 वाजेनंतर आम्ही रक्तदानाला सुरुवात केलेली आहे। आज 36व्या वर्षी ही चळवळ नेत असताना असंख्य माणसं या रक्तदान चळवळीचे साक्षीदार आहेत आणि या सगळ्या उपक्रमामध्ये आम्हाला प्रेरणा देणारे अनेक नावं आम्हाला घेता येतील। त्याच्यामुळे सिव्हिल सर्जन डॉक्टर अमृतसिंग वसावे असतील, कर्नल एच जी पिसळे असतील, चौशेठ बंग असतील, नागेशप्पा मुगलाईकर असतील, प्राचार्य जी जी खैरनार सर असतील, राजू अप्पा शिलकर असतील व चंद्रकांत केले असतील, अशी असंख्य माणसं जी आज आमच्यात नाहीत अशी माणसं सुद्धा या चळवळीत असंख्य वर्ष आमच्याबरोबर आहेत आणि त्यांच्या सदिच्छा त्यांचे आशीर्वाद घेऊन हे काम आमचं पुढे सुरू आहे। जिल्हाभरामध्ये धुळे जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या कालखंडामध्ये रक्ताची एक बॉटल मिळवणं खूप कठीण होतं। त्या कालखंडामध्ये आम्ही ही रक्तदान चळवळ सुरू केली आणि आज आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की या जिल्ह्यामध्ये असंख्य चांगले कार्यकर्ते रक्तदान चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेत आहेत। त्याच्यामध्ये आमचा श्रीदीप रक्तसेवा ग्रुप असेल, या ठिकाणी विवेकानंद प्रतिष्ठानचा रक्तदान ग्रुप असेल, फिनिक्स क्लब असेल, असंख्य असे ग्रुप सुद्धा या शहरात तयार झाले। शिवसेना असेल, वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून सुद्धा या शहरामध्ये रक्तदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते आहे आणि धुळे जिल्हा हा रक्तदानाच्या बाबतीत हा स्वयंपूर्ण झालेला आहे आणि याची सुरुवात साधारणतः ज्या कालखंडामध्ये एक बॉटल मिळवण्यासाठी आम्हाला दिवसभर फिरावं लागायचं, आज 35-36 वर्षानंतर हा जिल्हा रक्तदानाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे। आज 31 डिसेंबर चा समारोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याची परंपरा जोपासत असताना या उपक्रमाला 36 वर्ष होत आहेत। असंख्य आमचे जे मित्र कार्यकर्ते आहेत ज्यांचे पाय 31 डिसेंबरला जिथे आमचं रक्तदान शिबिर असतं रात्री 12, 1, 2 पर्यंत हे सगळे कार्यकर्ते रक्तपेढीतून रक्तदान करत असतात। या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। 1 जानेवारी या शौर्य दिनानिमित्त आज भारतीय बौद्ध जागृती अभियानाच्या वतीने धुळ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव इथं भीमा नदीच्या काठावर पेशवे आणि इंग्रजांमध्ये तुंबळ युद्ध झाले होते। या लढाईत इंग्रजांचे 275 सैनिकांचा मृत्यू झाला तर पेशव्यांचे 600च्या आसपास सैनिक मृत्युमुखी पडले असे दाखले अनेक ऐतिहासिक पुस्तकांमधून देण्यात येतात। हा लढाई जिंकण्याचा दिवस म्हणजे 1 जानेवारी 1818 ची पहाट होती। या लढाईत सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळेच विजय मिळाला। त्या विजयाचं प्रतीक म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगावमध्ये विजय स्तंभ उभारला आणि त्यावर युद्धात धारातीर्थ पडलेल्या सैनिकांची नावे कोरली गेलीत। त्या पार्श्वभूमीवर
या दिवसाचं व सैनिकांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं। यावेळी रत्नशील सोनवणे, अखिल मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन तापटे, संजय केतकर, यशवंत अण्णा, धुळे शहर पोलीस, वाहतूक कर्मचारी जितेंद्र आखाडे, सुनील शिरसाट, राहुल पाटील, पंकज शिंदे, स्वाती मेश्राम, सुनील कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच धुळे शहरातील जुन्या मंडपाच्या बाजूला असलेल्या बैठक जागेवर स्तंभांची प्रतिमा ठेवत तेथे अभिवादन करण्यात आले। यावेळी सुरेश अण्णा लोंढे, आत्माराम जाधव, पुंजू अहिरे, बीटी अहिरे, त्रिभुवन गुरुजी, बीटी पाटील, मुकेश गोयर, चंदन घारू, काशीनाथ लोहरे, प्रकाश घारू आदी उपस्थित होते। तसेच साक्री रोडवरील भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या बाजूला उभारण्यात आलेल्या स्तंभास पुष्पहारांचा वर्षाव करीत अभिवादन करण्यात आले। यावेळी समस्त दलित समाज बांधव उपस्थित होते। तसेच शहरातील नटराज चित्रमंदिरामागील निळा चौक येथेही शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन करण्यात आले। यावेळी धुळे मनपाचे स्थायी समिती सभापती सुनील बैसाने, नगरसेवक संजय पाटील, नगरसेविका वंदना भामरे, नगरसेवक राजेश पवार, नगरसेवक दगडू बागुल, छोटू थोरात, आप्पा खताळ, मधुकर चव्हाण, रमेश बागुल, बबलू शिंदे, बंटी मासुळे आदी उपस्थित होते। भीमा कोरेगाव विजय शौर्य दिना निमित्ताने धुळे शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भीमनगर इथे उभारलेला भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला त्या शूर वीरांना अभिवादन केलेलं आहे। आज संपूर्ण विश्वामध्ये कोरोनाची महामारी असल्यामुळे भीमा कोरेगाव इथे धुळेवासियांना जाता आलं नाही, परंतु या वार्डातील माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांनी हा स्तंभ 1 जानेवारी 2018 रोजी इथं त्याचं उद्घाटन केलं आणि धुळे शहरवासियांना भीमा कोरेगावच्या त्या 500 क्रांतिकारी सैनिकांना अभिवादन करण्यासाठी इथं ही संधी मिळवून दिली। म्हणून या समितीचं मी धुळे शहरवासियांतर्फे त्यांना धन्यवाद देतो आणि तमाम बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना या शौर्य दिनानिमित्तानं हार्दिक अभिनंदन करताना मी विनंती करेल की ते 31 डिसेंबर 1817 रोजी ते जे सैनिक होते त्यांच्याकडे पोटात अन्नाचा कण नसताना आणि मोठी थंडी असताना त्यांनी 1 जानेवारी 1818ला पेशवाईला मातीत गाडलेला आहे। आज आमच्याकडे सर्व सुविधा असताना जी काही पेशवाई निर्माण झालेली आहे तिला आम्हाला फुले शाहू आंबेडकरांच्या, शिवाजी महाराजांच्या विचाराने या समाजाला जागृत करून त्या पेशवाईला अंत करावा लागेल। मी उपस्थित सर्वांचं या शौर्य दिनानिमित्तानं हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। जय भीम। धम्म जागृती अभियानाच्या वतीने आम्ही धुळे शहर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भीमा कोरेगाव एक शौर्य दिनानिमित्त अभिवादनासाठी सर्व समाज बांधवांना आवाहन केलेलं होतं। त्याचप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी त्या शब्दाला मान देऊन धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सगळ्यांनी येऊन अभिवादन केलं, किती शहर पंचशील म्हटलं आणि हे सर्व समाज बांधवांना एक आठवण राहो। दरवर्षी आम्ही येत असतो आणि याच्यापुढे येत राहू असं आम्ही जाहीर करतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पार्टीस गेलेल्या तरुणाचा मृत्यू, घातपाताचा संशय, 3 जण ताब्यात। मांडळ येथील बेबाबाई शिंदे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड। धुळ्यातील प्राध्यापक रवींद्र निकम कॉलेजतर्फे नूतन वर्षाचे विशेष स्वागत। 2021च्या स्वागताप्रसंगी पाष्टे गावात भव्य रक्तदान शिबिर संपन्न। आमदार फारुख शहांच्या संकल्पनेतून धुळ्यात हाजी अनवर शाह मार्गाचे लोकार्पण। नववर्षानिमित्त युवक बिरादरी व रक्ताश्राय ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि शौर्य दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादन। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।